नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे रोबोटिक सांधेरोपण यावरच्या शंका आणि गैरसमज। आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर उमेश नागरे। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। नमस्कार डॉक्टर उमेश नागरे यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात। यांना 19 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे। डॉक्टर उमेश नागरे सांधेरोपण तज्ञ आहेत। माइल्स विश्वराज हॉस्पिटलमध्ये विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत। त्यांनी 11 वर्ष जॉइंट रिप्लेसमेंटमधील प्रशिक्षण इंग्लंडमधून पूर्ण केलेलं आहे आणि 2011 पासून ते पुण्यामध्ये कार्यरत आहेत। आजपर्यंत त्यांनी 3000च्या वर शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। तसेच त्यांना या क्षेत्रामध्ये भला मोठा दांडगा असा अनुभव आहे। गुडघ्याच्या आणि खुब्याच्या विविध आजारांवर यांची एक्सपर्टीज आहे। चला तर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूयात। तो डॉक्टर, सगळ्यात पहिलाच प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की एक्झॅक्टली सांधेरोपणाची गरज का असते? याला काही वयाची अट असते का? आणि सेकंड थिंग, हा आजार फक्त वृद्धांना म्हणजे वय झालेल्या लोकांनाच होतो का? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला। मला याचे म्हणजे उत्तर दोन याच्यात डिवाइड करावं असं वाटेल की 30 ते 50 आणि 50च्या पुढे। तर नी आर्थरायटिस आपण जे म्हणतो, तर नी आर्थरायटिस साधारण एक 50च्या पुढे काही मार लागला असेल किंवा काही त्यांना वयानुसार होणारा सांधेवात, तर त्याच्यामध्ये ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे सांधेवात आणि आमवात म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस, असे दोन प्रकार आहे। नंतर अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस असा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये पेशंटचा खुबा खराब होतो। जसं आता कोविड होऊन गेला, कोविडनंतर पेशंटचा ॲडमिशन, कोविड झाल्यामुळे त्यांच्या ॲडमिशन झाल्या, त्यांना स्टिरॉइड दिलं गेलं आणि कोविडच्या आजारामध्येच पेशंटचा खुबा खराब व्हायला लागला आहे। कारण रक्तप्रवाह, खुब्याच्या जे हाड असतं त्याला रक्तप्रवाह बंद होतो आणि त्यामुळे पेशंटला आर्थरायटिस लवकर डेव्हलप होतो। आता कोविडनंतर जवळजवळ 20 वर्षानंतरसुद्धा जे पेशंट आमच्याकडे येतात ज्यांना कोविड झाला होता, ज्यांचं ॲडमिशन झालं, त्यांना स्टिरॉइड दिलं गेलं आणि त्यांचा खुबा खराब झाला। आमवात जर तुम्हाला असेल तर त्याच्यामध्ये नी आर्थरायटिस, जर आमवाताला ट्रीटमेंट व्यवस्थित दिली गेली नाही तर त्यांना नी आर्थरायटिस अगदी लवकर डेव्हलप होतो। 39-40 वर्षाचा असताना त्यांना नी आर्थरायटिस डेव्हलप होतो। तर जसं आजाराचं निदान केल्यानंतर त्याला अशी वयाची काही अट नाही आहे। आजारानुसार तो यंग लोकांमध्ये सुद्धा होऊ शकतो किंवा अगदी वयापरत्वे जेव्हा त्यांचं वय वाढतं त्यानुसार त्यांना खुब्याचा किंवा गुडघ्याचा आजार होऊ शकतो। खुब्याचा आजार वयानुसार जो होणारा आहे तो भारतामध्ये कमी आहे, कारण आपल्याकडे आपण मांडी घालून बसतो, आपण आपल्या दैनंदिन आपली बैठक जी असते ती त्याला आपण मांडी घालून बसतो, जेवायला आपण खाली बसतो, त्यामुळे हिप आर्थरायटिस हा आपल्या एशियन पॉप्युलेशनमध्ये बऱ्यापैकी कमी आहे। हा पण तुम्हाला मार लागला असेल तर हा आजार लवकर डेव्हलप होतो। ओके, तर डॉक्टर, एक्झॅक्टली या आजाराची लक्षणं काय असतात त्याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा। सांधेरोपण म्हणजे जेव्हा पेशंटला त्रास सुरू होतो तर पहिला त्रास पेशंटला सुरू होतो की त्यांना वेदना सुरू होते, त्यांना सांध्यामध्ये म्हणजे गुडघ्यामध्ये किंवा खुब्यामध्ये त्यांना वेदना सुरू होते। नंतर त्यांचं उठणं बसणं, डेली त्यांच्या ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्या त्यांना अवघड जाऊ लागतात। समजा हिप आर्थरायटिसचं डेव्हलप व्हायला लागला की अवस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये रक्तप्रवाह बंद होतो। दैनंदिन ॲक्टिव्हिटीमध्ये पेशंटला सॉक्स घालणं किंवा त्यांचे बूट घालणं, शूज घालणं हे त्यांना अवघड होऊ लागतं। तसेच सांध्यामध्ये त्यांना सूज यायला लागतं, सांध्यामधनं आवाज यायला लागतो, त्यांची डेली ॲक्टिव्हिटी कमी होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्री त्यांची झोप मोडते। तर ती झोप मोडल्यामुळे पेशंट जेव्हा क्लिनिकमध्ये येतो तेव्हा सांगतो की डॉक्टर मला झोप लागत नाही किंवा माझं चालण्याचं अंतर कमी झालं आहे, मला सामाजिक सहभाग माझा कमी झाला आहे। लोकल त्यांचे जे समारंभ असतात किंवा कुठे बाहेर जाणं असतं तर पेशंट ते टाळाटाळ सुरू करतो की नको, मला जावं लागेल, मला जिना चढणं उतरणं करावं लागेल। या सगळ्या त्यांच्या डेली ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्या त्यांना त्रास द्यायला लागतात आणि त्यानुसार मग त्यांना सांध्यामध्ये डिफॉर्मिटी यायला लागते। कधी जर खुब्याचा आजार असेल तर त्याच्यामध्ये पायाला शॉर्टनिंग येतं, सो त्यांचं ते डक वॅडलिंग गेटसारखं म्हणजे पेशंट असं बदकासारखं चालायला लागतो, कारण त्याच्यामध्ये त्यांचं एक पाय लहान होतो। गुडघ्याचा आजार जर घेतला तर गुडघ्याच्या आजारामध्ये त्यांना पायाला बाक यायला लागतो। बाक म्हणजे आयदर पाय त्यांचे बाहेर जातात आणि पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला कळेल ते, त्याच्यामध्ये बघितलं तर पेशंटला पूर्ण व्हारस डिफॉर्मिटी आली आणि हा आजार इंडियामध्ये बऱ्यापैकी कॉमन आहे। याला आपण सांधेवात असं म्हणतो। सांधेवात आणि संधिवातामध्ये खूप फरक आहे। संधिवात म्हणजे आमवात, ज्याच्यामध्ये तुम्ही आता जर बघितलं पुढची स्लाईड, याच्यामध्ये पेशंट चालताना आपल्याला दिसतो, याच्यामध्ये पेशंटला पूर्ण व्हारस डिफॉर्मिटी आली आहे, पायाला बाक आला आहे आणि गुडघ्यामध्ये पूर्ण त्याचे गुडघा जो आहे तो सांधा पूर्ण बाहेर गेला आहे त्यांचा। आणि आमवात जर आपण बघितलं ज्याच्यामध्ये
पुढची स्लाईड, याच्यामध्ये आमवातामध्ये सांधा पूर्ण खराब होतो, ज्याच्यामध्ये पेशंटला व्हाल्गस डिफॉर्मिटी म्हणजे पाय त्यांचा आतमध्ये जातो. पाय आतमध्ये गेल्यामुळे त्यांना ते केल एक डिफॉर्मिटी येते. आणि नॉर्मली आपण लोकांना सांगतो की बाबा आपण जेव्हा उभा असतो ॲज अ नॉर्मल पर्सन, आपला हिप सेंटर, नी सेंटर आणि अँकल सेंटर हा एका लाईनमध्ये असतो. जेव्हा आपल्याला व्हारस डिफॉर्मिटी येते, जे पहिले आपण स्लाईड बघितली, त्याच्यामध्ये नी सेंटर तुमचा आतमध्ये आला आहे कारण गुडघा बाहेर गेला आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आमवात होतो, तर आमवातामध्ये गुडघा तुमचा केलेगमुळं आतमध्ये येतो, त्यामुळे तुमचा सेंटर जो असतो, सेंट्रल लाईन, मेकॅनिकल ॲक्सिस म्हणतो आपण, तो बाहेर जातो. त्यामुळे पेशंटला चालणं, त्यांच्या दिनचर्या करणं, ह्या ॲक्टिव्हिटी करणं अवघड होतं, मांडी घालून बसता येत नाही. अशा बऱ्याच त्यांना त्यांच्या डेली ॲक्टिव्हिटीमध्ये प्रॉब्लेम यायला सुरू होतो. ओके. आता डॉक्टर, मधुमेह, रक्तदाब असलेल्या लोकांना हे लोकांचं ऑपरेशन आपण करू शकतो का? अगदी 100%. कारण जर माझ्याकडे येणारे पेशंट जर बघितले, तर त्या पेशंटमध्ये साधारण त्यांना मधुमेह आणि रक्तदाब हा आपल्याकडे खूप कॉमन आहे. आपण पेशंटचा फिटनेस करून घेतो, मेडिकल फिटनेस आणि ॲनास्थेटिक फिटनेस करून घेतो. त्याच्यामध्ये पेशंटचा HbA1c हे आपण मधुमेहासाठी करतो. त्यांची ट्रीटमेंट जर HbA1c जास्त असेल, 8.5 पेक्षा असेल, तर आपण त्या पेशंटमध्ये आपण त्यांना सर्जरी पोस्टपोन करायला सांगतो. त्यांचं शुगर कंट्रोलमध्ये आली, रक्तदाब कंट्रोलमध्ये आला की त्या पेशंटला आपण डेट देतो. किंवा पेशंट काही रक्तपातळ व्हायच्या गोळ्या घेत असेल, त्यांची अँजिओप्लास्टी झाली असेल, तर त्या गोळ्या आपण 7 दिवस आधी थांबवतो आणि त्यानुसार मग पेशंटला आपण ऑपरेशनची तारीख देतो. ओके. आता ऑपरेशनमध्ये नेमकं काय केलं जातं, याविषयीचे काय गैरसमज आहे, थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो, तर तुम्ही बघाल आता स्लाईडमध्ये, पेशंट ज्यावेळेस आपल्याकडे होते त्यावेळेस पेशंटचे एक गैरसमज असा असतो की बाबा माझं आता हाड कापणार का, माझं सांध्याचं आता डॉक्टर पूर्ण हाड कापून टाकणार. तर तुम्ही जर हे बघितलं, त्याच्यामध्ये आपण हाड कापत नाही, आपण हाडाला आपण शेप देतो. आपण की जो आर्थरायटिक भाग असतो, ज्याच्यामध्ये जो खराब झालेला भाग असतो, त्याला आपण शेप देतो. आपण तसे बोन कट्स घेतो आणि तो आपण नंतर मेटलनं रिप्लेस करतो. आता हे मांडीचं हाड, हे पायाचं हाड आहे. ह्याच्यामध्ये मांडीच्या हाडाला आपण शेप दिलेला आहे आणि हे पण बदललं. हे खालचं पायाचं हाड आहे आणि याच्या पायाच्या म्हणजे टिबिया म्हणतो आपण, याच्यामध्ये हे बदललं आहे. आणि मधील जो पांढरा भाग जो आहे त्याला आपण पॉलिइथिलीन म्हणतो, इन्सर्ट म्हणतो, तर तो आपण बदलतो. आणि हे जे लिगामेंट जे असायचं बॅलन्सिंग करून आपण तो सांधा परत मगाशी जे सांगितलं की मेकॅनिकल ॲक्सिस आपण परत एक लाईनमध्ये आणतो. म्हणजे हिप सेंटर, नी सेंटर आणि अँकल सेंटर एका लाईनमध्ये येतो. तसंच खुब्यामध्ये जर बघितलं तर खुब्यामध्ये आपण हा आर्थरायटिक पार्ट बदलतो. याच्यामध्ये 2 भाग आहेत, फिमर आणि ॲसेटॅब्युलम. म्हणजे जी खोबण जी असते ती खोबण आपण बदलतो आणि त्याला बदलल्यानंतर इथे मेटॅलिक आपण स्टेम टाकतो, ज्याच्यानुसार पेशंटचं बॅलन्सिंग व्यवस्थित होतं आणि पेशंटला चालता येतं. ओके. आता शस्त्रक्रियेनंतर आपण कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, याविषयी थोडं सांगाल? थोडंसं बिफोर वी गो टू द हे मला थोडंसं हे सांगावं लागेल की ऑपरेशन झाल्यानंतर तू जर स्लाईड बघितली तर मगाशी जो पेशंट होता ज्याचं आपण फुल करेक्शन केलं, तर तुम्ही बघाल त्याच्यामध्ये पेशंटचा हे जे आहे आत्ता गुडघा जो आहे तो एका लाईनमध्ये आला आहे. जर आपण पुढची स्लाईड बघितली तर पेशंटला चालता येतं व्यवस्थित. आणि मगाशी जी स्लाईड बघितली त्याच्यामध्ये पेशंटचे पाय पूर्ण वाकडे होते आणि पेशंटचे पाय पूर्ण सरळ झालेत. तर यामुळे पेशंटला व्यवस्थित चालता येतं आहे आणि पेशंटला याचा काही त्रास नाही आणि डेली ॲक्टिव्हिटीसुद्धा त्याला जमत आहेत. तुम्ही मगाशी बघितलं त्याच्यामध्ये पेशंटचा नी फ्लेक्शन इज ऑलमोस्ट कम्प्लीट. तर पेशंटला व्यवस्थित चालता येतं याच्यामध्ये. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की शस्त्रक्रियेनंतर काळजी काय घ्यायची, आम्ही प्रत्येक पेशंटला ऑपरेशननंतर फिजिओथेरपी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे अगदी त्यांच्या मनावर बिंबवून सांगत असतो. जेव्हा ऑपरेशनला पेशंटला आपण तारीख देतो त्याच वेळेस त्यांना सांगतो की त्यांना फिजिओथेरपी करणं आवश्यक असेल. साधारण पहिले काही दिवस पेशंट 3 ते 4 महिने रिगरस फिजिओथेरपी करतो, पण त्यांना हा व्यायाम चांगला रिझल्ट हवा असेल तर 1 वर्ष करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानुसार त्यांना रिझल्ट चांगले मिळतात आणि पेशंटचं ऑपरेशन झालं आहे हे सुद्धा पेशंटला समजत नाही किंवा कळत नाही आणि त्यांना चालायला फिरायला त्यांना काही बंधन नसतं. समजा खुब्याचं जर रिप्लेसमेंट केलं तर त्यांना आम्ही मांडी घालू नका आणि शौचाला जाताना त्यांना कमोड वापरा असा आम्ही त्यांना सल्ला देतो. कारण थोडेसे रिस्ट्रिक्शन जे आहेत ते तुम्हाला पाळले तर त्याचे लॉंगिव्हिटी पण वाढते. म्हणजे साधारण सांधेरोपण केल्यानंतर 20 ते 25 वर्ष हा सांधा टिकतो. ओके. आता रोबोटिक नवीन टेक्नॉलॉजी काय आहे, एक्झॅक्टली ही कशी काम करते आणि यावर तुमचं मत काय आहे? मगाशी जसं आपण डिस्कशन करत होतो की एनी टेक्नॉलॉजी जेव्हा कुठलीच नवीन टेक्नॉलॉजी जेव्हा मार्केटमध्ये येते
त्या टेक्नॉलॉजीमध्ये ती आपल्याला त्याचा किती फायदा आहे ते बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण त्याच्यावर अवलंबून न राहता त्याचा ॲसेट म्हणून वापर केला पाहिजे. रोबोटिक टेक्नॉलॉजीमध्ये थोडंसं मला गैरसमज दूर करावा असं वाटतं लोकांचा, की मशीन तुमचं सर्जरी करत नाही. याच्यामध्ये डॉक्टरचा म्हणजे देर इज अ इंटरफेस ऑफ अ डॉक्टर. डॉक्टर मी जी इन्फॉर्मेशन गुडघ्याची जेव्हा पेशंटला मशीनला पुरवतो त्याच्या आधी मला काही ठराविक एक्सरे करून घ्यावे लागतात, सी टी स्कॅन करून घ्यावा लागतो आणि सी टी स्कॅन आणि एक्सरे केल्यानंतर जी इन्फॉर्मेशन मी मशीनला पुरवणार, रोबोटिक मशीनला पुरवणार, त्यानुसार रोबोटिक मशीन कट्स घेत असतं. जर मी याच्यामध्ये चूक केली इन्फॉर्मेशन पुरवताना तर मशीन विल टेक द रॉंग कट्स. तर लोकांचा जो गैरसमज आहे की बाबा रोबोट माझी सर्जरी करणार आहे किंवा रोबोटिक रिप्लेसमेंट केल्यानंतर मला पेन होणार नाही किंवा रोबोटिक रिप्लेसमेंट केल्यानंतर माझी रिकव्हरी खूप फास्ट होईल, तर हा थोडासा गैरसमज आहे. जो आता आम्ही स्टडी केला ज्याच्यामध्ये 100 पेशंटचं रोबोटिक रिप्लेसमेंट केलं आणि 100 पेशंटचं कन्व्हेन्शनल म्हणजे ओल्ड स्टाईलनं रिप्लेसमेंट केलं खुब्याचं किंवा गुडघ्याचं. तर त्या पेशंटमध्ये 6 आठवड्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर रिझल्ट्स हे सारखेच आहेत. त्यामुळे आपल्याला अगदी व्यवस्थित आपण पेशंटचं एक्झामिनेशन करून त्याच्या ब्लड टेस्ट, त्याचे एक्सरे यानुसार आपण त्यांना रोबोटिक सर्जरीची गरज असेल तर आपण त्यांना डेफिनेटली सर्जरी ऑफर करतो. जर पेशंटला आपण सगळ्या पेशंटला आपण रोबोटिक सर्जरी ऑफर करतो का? नाही, कारण त्यांना गरज नाही आहे. कारण वर्षानुवर्ष आपण जे कन्व्हेन्शनल टेक्निक आपण ज्या करत आलो आहे किंवा आम्ही जे शिकलो आहे त्याच्यामध्ये प्रिन्सिपल जे आहेत मगाशी सांगितल्यानुसार मेकॅनिकल ॲक्सिस जो आहे हिप, नी आणि अँकल सेंटर एका लाईनमध्ये आणायचा आणि त्यानुसार लिगामेंट बॅलन्स करायचं. त्याच्यावर तुमची लॉंगेविटी इम्प्लांटची अवेलेबल असते, नॉट ऑन द रोबोट ॲज सच. म्हणजे रोबोटिकमुळं माझी सर्जरी चांगली झाली किंवा रोबोटिकमुळं कन्व्हेन्शनलमुळं चांगली झाली नाही, हा जो लोकांचा गैरसमज आहे तर तो मला थोडासा दूर करावा असं वाटतो. कारण डॉक्टरांनी इंटरफेअर केल्याशिवाय म्हणजे डॉक्टरांनी जी इन्फॉर्मेशन पुरवली, हिप रिप्लेसमेंट असेल किंवा नी रिप्लेसमेंट असेल, ती इन्फॉर्मेशन मी पुरवल्याशिवाय रोबोट ते कट घेणार नाही आणि त्यासाठी मला ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित पुरवणं, रोबोटला ते व्यवस्थित कॅल्क्युलेशन करणं, त्यानुसार ते कट्स घेणं, ह्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत. ओके. आता प्रत्येक ऑपरेशन असेल किंवा प्रत्येक ट्रीटमेंट असेल त्याचे फायदे असतात, त्याचे काहीतरी तोटे पण असतात. तर रोबोटिक सर्जरीचे काही डिसएडव्हान्टेज काही आहेत? इट डेफिनेटली इन्क्रीजेस टाईम. समजा कन्व्हेन्शनल तुम्ही जर मला विचारलं तर कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट आय डू इन ऑलमोस्ट लाईक 30 to 40 मिनिट्स आणि रोबोट विल ॲड त्याचं इन्फॉर्मेशन पुरवणं किंवा त्याला ते सगळं सांगणं. मग रोबोटिक आर्म असिस्टेड सर्जरी म्हणजे रोबोट तुम्हाला सर्जरी करण्यासाठी, कट्स घेण्यासाठी असिस्ट करतो, ज्यामध्ये तुम्ही ते इन्फॉर्मेशन पुरवलेलं असतं त्यानुसार रोबोट तुम्हाला असिस्ट करतो. त्यासाठी तो एक टाईम वाढतो. सेकंड थिंग इज ॲट द एंड ऑफ द डे इज द मशीन. सो यू शुड नॉट बी डिपेंडंट ऑन द मशीन, कारण काही वेळेला फेल्युअर्स आर ऑलवेज देअर. समजा मशीन वर्क झालं नाही तर तुम्हाला तुमच्या ट्रेनिंगनुसार यू शुड कन्वर्ट, म्हणजे तुम्ही नंतर कन्व्हेन्शनल टेक्निकला तुम्ही कन्वर्ट झाले किंवा होता आलं पाहिजे तुम्हाला, ज्यानुसार पेशंटला त्याचे चांगले रिझल्ट मिळतील. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं 100 पेशंटचा आपण स्टडी केला, त्याच्यामध्ये फार काही फरक नाही आहे पेशंटच्या रिकव्हरीमध्ये किंवा पेशंटच्या रिझल्ट्समध्ये. देर इज नॉट मच डिफरन्स, खूप असा फरक नाही आहे. ओके. मग एकदा ऑपरेशन झाल्यानंतर किंवा एकदा पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर काही कारणे पुन्हा त्याचा त्रास सुरू होण्याची काही शक्यता असते? थोडं याविषयी सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल, कारण का याची जास्त बरोबर. गरज आहे. हो, पेशंटला एक प्रश्न असतो, डॉक्टर हा माझा सांधा बदलल्यानंतर हा किती दिवस चालेल? कारण आपण जसं मार्केटमध्ये आपण कुठली गोष्ट घेतल्यानंतर ती किती दिवस चालेल असं विचारतो. तो पेशंट आम्हाला सुद्धा हा प्रश्न विचारतो. तर पेशंटला आम्ही सांगतो की 15 ते 20 वर्ष हा सांधा तुम्हाला साथ देईल जर तुम्ही सांध्याची चांगली काळजी घेतली, जर तुम्ही व्यायाम चांगला केला तर डेफिनेटली तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट चांगले मिळणार आहेत. आता खुब्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की खुब्याचा सांधा बदलल्यानंतर सिमेंटेड रिप्लेसमेंट आणि अनसिमेंटेड रिप्लेसमेंट असे 2 प्रकार असतात. सिमेंटेड हिप रिप्लेसमेंट केल्यानंतर जवळजवळ 40 ते 45 वर्ष तो सांधा टिकतो. अनसिमेंटेड केल्यानंतर साधारण तो 20 ते 25 वर्ष टिकतो. जर यंग पेशंट असेल त्याच्यामध्ये आम्ही अनसिमेंटेड करतो, ओल्ड पेशंट असेल तर आम्ही त्याच्यामध्ये सिमेंटेड हिप रिप्लेसमेंट करतो. पण जसं पेशंट त्याची काळजी घेईल आर्टिफिशियल सांध्याची, नवीन सांध्याची, तसं तो सांधा तुमची काळजी घेत असतो. सो बोथ द थिंग्स ह्या हँड इन हँड चालतात. तर पेशंटनं सुद्धा काळजी घेतली पाहिजे. ज्या गोष्टी आम्ही करू नका सांगतो त्या त्यांनी केल्या नाही पाहिजे आणि ज्यांना व्यायाम करायला सांगतो तो व्यायाम त्यांनी अगदी कन्सिस्टंटली आणि मन लावून त्यांनी केला तर त्यांना डेफिनेटली रिझल्ट याचे खूप चांगले मिळतात. ओके. आता आणि डेफिनेटली काही काळानंतर 20 ते 25 वर्षानंतर समजा ते पडले किंवा त्याच्यामध्ये लूजनिंग झालं इम्प्लांटचं, दे विल नीड त्यांना रिव्हिजन सर्जरी करावी लागते, ज्याच्यामध्ये आम्ही हा सांधा परत बदलतो. खुब्याचा असेल किंवा गुडघ्याचा असेल, हा सांध्याचं ऑपरेशन आपल्याला परत करावं लागतं.
मग त्यानुसार काही ठराविक टेस्ट, ठराविक इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर आपण त्यांना कुठली सर्जरी लागणार आहे ते पेशंटला आपण सांगतो. ओके. आता नी रिप्लेसमेंट विषयी मला एक विचारायचं आहे की एका नीची जर आपल्याला रिप्लेसमेंट करायची असेल, सर्जरी करायची असेल तर ते ठीक आहे, पण एकाच वेळेला दोन्हीची होऊ शकते का आणि ते सेफ आहे का? त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात का आणि त्याची प्रोसेस कशी असते थोडं सविस्तरमध्ये सांगाल? बरोबर. दोन्ही गुडघ्यांचा जर पेशंटला त्रास असेल तर डेफिनेटली आपण बोथ नी रिप्लेसमेंट ॲट द सेम टाईम करतो. म्हणजे सेम सिटिंगमध्ये, सेम ॲनेस्थेशियामध्ये आणि करता येते ही सर्जरी. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पेशंटचा फिटनेस चांगला असेल, पेशंटची रिक्वायरमेंट काय आहे आणि पेशंटचं एज, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. कारण फिजिओलॉजिकली पेशंटचा चेंजेस होत असतात. त्यांचा ब्लड सप्लाय टू द हार्ट, रक्तप्रवाह जो त्यांचा हृदयाला होत असतो, ह्या गोष्टी खूप चेंज होत असतात. या पेशंटमध्ये आपण जरी त्यांना दोन्ही गुडघ्याची गरज असेल, समजा 75 पेक्षा जास्त वय असेल, तर या पेशंटमध्ये आपण त्यांना दोन्ही गुडघ्याची गरज असेल तर आपण त्याला स्टेज रिप्लेसमेंट म्हणतो. म्हणजे मी आज एक केलं आणि साधारण 1 महिन्यानंतर दुसरं केलं, असं करतो. पेशंटचा फिटनेस जर 75 खाली चांगला असेल तर दोन्ही गुडघ्याची सर्जरी आपण सेम टाईम करतो. आणि त्यासाठी मी मगाशी सांगितलं की आपण पेशंटचं व्यवस्थित अवलोकन, त्यांचं एक्झामिनेशन, त्यांना कुठली उपचार पद्धतीची गरज आहे हे सगळं ठरवून पेशंटशी चर्चा करून आपण ते पुढे निर्णय घेतले पाहिजेत. त्यानुसार, कारण त्याच्यावर तुमचे रिझल्ट डिपेंड असतात. त्यानंतर पेशंटची रिकव्हरी कशी होणार आहे, पेशंटची मानसिकता कशी आहे. ही पेशंटला जर भीती असेल तर आधी आपण एक रिप्लेसमेंट केली आणि त्यानंतर मग दुसरी रिप्लेसमेंट केली, असंही आपण पेशंटला ऑफर करतो. ओके. आता जाता जाता मला आणखी एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की हे नी रिप्लेसमेंट किंवा ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आल्या, पण त्याआधी आपण फिट राहण्यासाठी, जेणेकरून हे प्रॉब्लेम्स होऊ नयेत, त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय मेसेज द्याल? हे खूप महत्त्वाचा प्रश्न यांनी जाता जाता विचारला. पहिली गोष्ट, आजकाल आपली सिडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे. आपल्याकडे पैसा आला, आपल्याकडे सुबत्ता आली, पण आपल्याकडे लोक व्यायाम करत नाही. आळशीपणा खूप वाढत चालला आहे. जसे जुन्या काळी लोक खूप चालायचे, ते आपण आता बंद केलं आहे. तर माझं सगळ्या प्रेक्षकांना सांगणं हेच असेल की अगदी यंग जनरेशनपासून ते ओल्ड जनरेशनपर्यंत तुम्ही दररोज काही ना काही तुम्ही व्यायाम केला पाहिजे. मग तुम्हाला योगा असेल, चालायला जाणं असेल किंवा रनिंग तुम्हाला आवडत असेल, व्हॉटएव्हर ॲक्टिव्हिटी तुम्हाला ज्या आवडतात त्यासाठी तुम्ही तुमचा 1 तास दिला पाहिजे. आणि मला वेळ नाही ही सबब तुम्ही कोणीही सांगू नका. कारण आपण धावपळीच्या आता जगामध्ये आपण म्हणतो की अरे मला वेळ मिळत नाही. जसं आपण खाण्यापिण्यासाठी, आपण झोपेसाठी आपण वेळ काढतो, तसं 100% आपण आपल्या शरीरासाठी, आपल्या दैनंदिन कार्यामध्ये आपण वेळ काढलाच पाहिजे. ॲटलिस्ट 40 मिनटं आपण व्यायाम केला पाहिजे. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण जो आहार घेतो हा खूप महत्त्वाचा आहे. आपण काय खातो, आपल्याला कुठला आहार योग्य आहे. आपल्याला स्थूलपणा असेल तर आपण त्या स्थूलपणासाठी आपण वजन कमी केलं पाहिजे, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, किंवा डायटिशियन असेल त्यानुसार त्यांचा सल्ला घेऊन आपण वजन कमी केलं पाहिजे. त्यानुसार ह्या सगळ्या लाईफस्टाईल आपली दररोजची आपण दैनंदिन आहे ती चेंज केली तर त्याच्यामध्ये आपल्याला नी आर्थरायटिस किंवा हिप आर्थरायटिस हे थोडं कमी काळानंतर किंवा जास्त काळानंतर आपल्याला ते येईल. म्हणजे वयाच्या खूप लेटमध्ये आपल्याला हा त्रास सुरू होऊ शकतो. त्यासाठी योग्य व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. तुम्ही या ठिकाणी याला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता रोबोटिक सांधेरोपण. यावरच्या शंका, गैरसमज याविषयी डॉक्टर उमेश नागरे यांनी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. एक्झॅक्टली रोबोटिक सांधेरोपण काय असतं, त्याची प्रोसेस काय असते, सांधेरोपणाची गरज का असते, याची लक्षणं, त्याचबरोबर रोबोटिक नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती एक्झॅक्टली कशी काम करते, या सर्व विषयांवर डॉक्टरांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांसोबत कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.